नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, मैत्री आणि मैत्र खरं तर वरवर बघता एकाच अर्थाचे वाटणारे हे शब्द, पण या दोघांच्याही अर्थात फरक आहे बरं का. याचविषयी एक खूप छान पोस्ट वाचनात आली. आजच्या आनंदी कट्ट्यावरून ती तुमच्याशी शेअर करते. असंच एकदा कौटुंबिक गप्पात मी म्हणाले होते, त्याचं आणि माझं मैत्र आहे. आता त्याचं म्हणजे माझ्या नवऱ्याचं. त्यावेळी एकदम एक मैत्रीण फुसकारली, काय मैत्र? अगं तू मराठीची PhD आहेस ना, तुला मैत्री म्हणायचं आहे का? नाही गं, मला मैत्रच म्हणायचं आहे. मैत्री आणि मैत्र यात एका ईकाराचा फरक दिसत असला ना तरी अर्थाच्या दृष्टीने जास्त सखोलत आहे बरं का. कशी काय? तिनं विचारलं. मैत्री होत असते गं, ठरवून करता नाही येत ती. आणि मैत्र ते सहानुभवानं आपोआप जाणवायला लागतं. ज्ञानेश्वरांनी पसायदानात म्हटलंय ना, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. मग ज्ञानेश्वरांना मैत्री हा शब्द माहीत नव्हता की काय असं वाटतंय तुला? प्रेम जसं आपोआप होतं ना, तशीच मैत्री होते. एक क्षण पुरे असतो मैत्रीला. मग समान स्वभाव, आवडीनिवडी यातून मैत्री कळीचं अलगद फूल व्हावं ना तशी होते. पण जेव्हा सहवासातून, विचारातून आपण एकमेकांच्या हृदयात जाऊ लागतो ना, त्यावेळी मैत्र फुलतं. आणि हे फुलणं जाणीवेच्या पल्ल्याड असतं. शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले असं घडतं. आता मैत्रात देणं घेणं मागणं काहीच नसतं. असतं ते केवळ संवेदन. आणि त्यासाठी जवळ असण्याचीही गरज नसते हां, कारण त्यात असतं फक्त एकरूपत्व. पती पत्नींचं मैत्र असलं की संसार कसा नेटका, फुलून आलेला, बहरलेला दिसतो. पाठीमागून पाहणाऱ्यालाही दुसऱ्याच्या मनातली खळबळ किंवा आनंद आपोआप या मैत्रात कळतो. पत्नीच्या सांगण्यावरून सुदामा श्रीकृष्णाकडे गेला, द्वारकेला. पण काही मागावं असं त्याला वाटलंच नाही त्याच्याकडे. पण कृष्णानं मैत्रभावानं जाणलं होतं. सुदाम्यानं मागितलं नाही, यानं दिलं नाही, पण मिळालं मात्र आपोआप. महनीय श्रेष्ठ व्यक्तींचं वागणं, बोलणं, आचरण सारंच दैदिप्यमान असतो. सामान्य माणसांना त्यापर्यंत जाणं दुरापासतं. विश्वाच्या चराचरात मैत्रभाव निर्माण करणं सर्वसामान्यांसाठी सहज साध्य नाही आहे. पण आपल्या परीनं प्रयत्न करून आपल्याबरोबरच्या छोट्याशा परिघात का होईना मैत्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे? मग त्यासाठी आपण आपल्या मनाला समजावलं पाहिजे की मना, तू कुणाचा द्वेष, कुणाची ईर्ष्या, कुणाशी वैर करू नकोस. हे जर आपल्याला थोड्या प्रमाणात जमलं ना, तर मैत्र शब्दाच्या अर्थाजवळ आपण जाऊ शकू. आणि मैत्रभावानंच विश्वजवळ येऊ शकतं. काय पटतंय ना? तर श्रोते हो, हा होता आजच्या आनंदी कट्ट्यावरचा विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयी तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा. याचबरोबर या 26 जानेवारीपासून डॉक्टर भरत केळकर लिखित युद्धभूमीवर वैद्यकीय सेवा देतानाच्या त्यांच्या स्वानुभवावर आधारित डॉक्टर्स ऑन अ वॉर फ्रंट या पुस्तकाचं अभिवाचन रेडिओ जयंतवर सुरू होणार आहे. तेव्हा ते सुद्धा जरूर ऐका आणि त्याविषयीच्या प्रतिक्रियासुद्धा आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच दर्जेदार कार्यक्रमांच्या श्रवणानंदासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.